नमस्कार मित्रांनो, ऑनलाईन टीचर ट्रान्सफर या पोर्टलवरती आपल्या बदली संदर्भात आपले लॉग इन करून आपली माहिती अपडेट करायची आहे। त्यासाठी माहिती कशी अपडेट करायची हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। सर्वप्रथम आपल्याला ऑनलाईन टीचर ट्रान्सफरच्या वेबसाईटवरती यायचं आहे। या लॉग इन पेजमध्ये आपला मोबाईल नंबर आधी टाकायचा आहे। रजिस्टर्ड केलेला मोबाईल नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर सेंड OTP या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आपल्या रजिस्टर मोबाईलवरती एक OTP येईल, तो OTP आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर दिलेला कॅप्चा कोड आपल्याला जसाचा तसा पुढील बॉक्समध्ये आपल्याला टाकायचा आहे आणि आता लॉग इन वरती क्लिक करायचं आहे। आता प्रोफाइल वरती क्लिक करा। पर्सनल डिटेल्स आपल्या समोर येईल, इथे आपल्याला नेक्स्ट करायचं आहे। या ठिकाणी एम्प्लॉयमेंट डिटेल्स आपल्या समोर येईल। डेट ऑफ अपॉइंटमेंट इन ZP या ठिकाणी राईट केलेलं दिसत आहे। ही तारीख जर बदलायची असेल तर या ठिकाणी राईट वरती क्लिक करायचं आहे। राईट वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी चुकीचं चिन्ह येईल, या ठिकाणी दुसरी तारीख आपल्याला टाकावी लागेल। तर करेक्ट केलेली तारीख जी असेल या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता। त्यासाठी आपल्याला या कॅलेंडर मधून आपली तारीख निवडावी लागेल। इथे मात्र ही तारीख बरोबर असल्याने या ठिकाणी आपण राईट ठेवूया। कास्ट कॅटेगरीमध्ये आपल्याला काही चेंजेस असतील तर ते सुद्धा आपण या ठिकाणी असं क्लिक करून दुसरी कॅटेगरी या ठिकाणी आपण सिलेक्ट करू शकता। तर हे सुद्धा आपण या ठिकाणी तसंच ठेवूया। अपॉइंटमेंट कॅटेगरी, अपॉइंटमेंट कोणत्या कॅटेगरीमधून झालेली आहे, जर ह्या दोन्ही सारख्या असतील तर सारख्या ठेवा। जर आपली अपॉइंटमेंट ओपन मधून झालेली असेल तर या ठिकाणी क्लिक करून ओपन कॅटेगरी आपल्याला सिलेक्ट करायची आहे अशा पद्धतीनं। तर हे सुद्धा आपण जसं आहे तसंच ठेवूया। करंट डिस्ट्रिक्ट जॉईनिंग डेट या ठिकाणी आपल्याला डेट चेंज करायची असेल, चुकीची डेट या ठिकाणी दाखवत असेल तर आपल्याला ते सुद्धा बदलता येणार आहे। UDAS नंबर, आपण ज्या शाळेमध्ये कार्यरत आहात तो UDAS नंबर या ठिकाणी जर आला नसेल तर या ठिकाणी क्लिक करून UDAS नंबर टाकता येणार आहे। सध्या आपण याच UDAS नंबरच्या शाळेमध्ये असल्यामुळे या ठिकाणी आपण जसं आहे तसंच ठेवूया। करंट स्कूल जॉईनिंग डेट, या शाळेतील तुमची रुजू तारीख या ठिकाणी दिसत आहे, जर ही बरोबर असेल तर तशीच ठेवा किंवा आपण या ठिकाणी बदलू शकता। करंट टीचर टाईप, आपण कोणत्या पदावर कार्यरत आहात, अंडर ग्रॅज्युएट असेल किंवा विषय शिक्षक असेल किंवा उच्च श्रेणी मुख्याध्यापक असेल, या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करता येणार आहे। बघा या ठिकाणी ग्रॅज्युएट टीचर, अंडर ग्रॅज्युएट आणि हेडमास्टर अशा पद्धतीचे ऑप्शन्स आपल्याला समोर येतील। हे सुद्धा बरोबर असल्यामुळे आपण तसंच ठेवूया। त्यानंतर टीचिंग सब टाईप, या ठिकाणी येणे म्हणजेच लागू नाही, बघा या ठिकाणी लागू नसल्याचा ऑप्शन या ठिकाणी आलेला आहे। जर आपण या ठिकाणी विषय शिक्षक असाल, ग्रॅज्युएट टीचर असाल तर मात्र इथे आपल्याला चेंज करता येणार आहे। हे बघा या ठिकाणी सोशल सायन्स, मॅथ्स सायन्स आणि लँग्वेज अशा पद्धतीचा ऑप्शन आपल्यासमोर ओपन होताना दिसेल। तर हे बरोबर असल्यामुळे आपण जसं तसं ठेवूया। टीचिंग मीडियम, शिकवण्याचं माध्यम मराठी या ठिकाणी आलेलं आहे, हे बरोबर असेल तर तसंच राहू द्या। जर काही चुकीचं असेल तर या ठिकाणी क्लिक करून दुसरं माध्यम या ठिकाणी आपण सिलेक्ट करू शकता। तर हे सुद्धा बरोबर आहे। त्यानंतर लास्ट ट्रान्सफर कॅटेगरी, तुमची शेवटची ट्रान्सफर कोणत्या पद्धतीने झाली तर या ठिकाणी एंटायटल्ड असं दिसत आहे। एंटायटल्ड म्हणजेच बदली अधिकार प्राप्त। आता आपल्याला बदलायचं असेल तर ते सुद्धा आपण या ठिकाणी कॅडर 1, कॅडर 2, एंटायटल्ड, एलिजिबल, नॉट अलाउड आणि जनरल अशा पद्धतीनं ऑप्शन्स आपल्याला समोर येतील, त्यापैकी आपण सिलेक्ट करू शकता। लास्ट ट्रान्सफर टाईप म्हणजे कोणत्या प्रकारची बदली आपली झालेली होती। इंट्रा डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा अंतर्गत बदली, आंतरजिल्हा बदली असेल तर या ठिकाणी इंटर डिस्ट्रिक्ट असं ऑप्शन आपल्याला ओपन होताना दिसेल। इंटर डिस्ट्रिक्ट म्हणजे आंतरजिल्हा, दुसऱ्या जिल्ह्यातून बदली झाली असेल तर, आणि जिल्हा अंतर्गत म्हणजे एकाच जिल्ह्यामध्ये आपली बदली झाली असेल तर इंट्रा डिस्ट्रिक्ट असं ऑप्शन आपलं असणार आहे। तर या ठिकाणी हे सुद्धा बरोबर आहे, हे सुद्धा आपण तसंच ठेवूया। त्यानंतर करंट एरिया जॉईनिंग डेट 20/6/2019 या ठिकाणी आपली दाखवत आहे। या शाळेतील जॉईनिंग डेट आपण बघू शकतो 21/6/2019 आहे। ही डेट आता आपली चुकीची दाखवत आहे, तर इथे मात्र आपल्याला क्लिक करून दुसरी तारीख आता निवडावी लागणार आहे। त्यासाठी या कॅलेंडरवरती क्लिक करा। कॅलेंडरवरती क्लिक केल्यानंतर कुठली तारीख आपल्याला निवडायची आहे तर या इयरवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। इयर आपल्याला बदलता येणार आहे या ठिकाणी, तर 2019 जूनसाठी आपल्याला महिना चेंज करायचा आहे। या ॲरोवरती क्लिक करा, जून असा दिसत आहे, जून 19 आणि इथे 21 होती, आपल्याला हवी असलेली तारीख 21 पाहिजे होती, तर आपण 21 सिलेक्ट करत आहोत। अशा पद्धतीनं 21 आपण सिलेक्ट केलेली आहे। त्यानंतर
हॅव यू वर्क कंटिन्युअसली इन नॉन डिफिकल्ट एरिया फॉर लास्ट 10 इयर्स? मागील 10 वर्षामध्ये आपण नॉन डिफिकल्ट एरियामध्ये कार्यरत आहात का? आपल्याला 10 वर्ष जर झाले असतील तर या ठिकाणी आपण येस करू शकता, तर इथे नो ठेवत आहोत. त्यानंतर हॅव यू बीन सस्पेंडेड इन लास्ट 10 इयर्स? या 10 वर्षामध्ये निलंबित झाले होतात का? या ठिकाणी नो आहे. आपण जर झाले असणार तर या ठिकाणी येस आपण सिलेक्ट करू शकता. तर अशा पद्धतीनं ही सगळी माहिती आपल्याला भरून घ्यायची आहे आणि आता सगळी माहिती आपली बरोबर असल्या कारणानं या ठिकाणी सेव्ह या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आम्ही सेव्ह या बटनवरती क्लिक करत आहोत. प्रोफाईल सेव्ह सक्सेसफुली. प्रोफाईल या ठिकाणी सेव्ह झालेली आहे. आता या नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. बघा ही सगळी माहिती भरल्यानंतर अशा पद्धतीचा आपलं प्रिव्ह्यू दिसेल, प्रोफाईल प्रिव्ह्यू आपल्याला दिसेल. ही माहिती डाउनलोड करायची असेल तर या ठिकाणी या ॲरोवरती क्लिक करायचं आहे आणि ही माहिती आपण डाउनलोड करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे ही माहिती आपण या ठिकाणी सेव्ह करून घ्या. सेव्ह केल्यानंतर आपण बघू शकता, ही माहिती ओपन करून बघू शकता की अशा पद्धतीनं आपली सगळी माहिती या ठिकाणी PDF स्वरूपामध्ये डाउनलोड झालेली दिसेल. ही संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर सबमिट या बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सबमिट. त्यानंतर OTPसाठी आपल्याला सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. OTP सेंड केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक OTP येईल. तो OTP आपल्याला या ठिकाणी नमूद करायचा आहे. आता सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे. ॲक्शन परफॉर्म सक्सेसफुली.